नमस्कार. या मिरची वड्याची रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एवढ्या साऱ्या भाज्या घेतल्यानंतर भाजीवाल्याने मला ह्या 5-6 मिरच्या फ्री दिल्या आहेत. त्याचा आपण पकोडा बनवू. मिरच्यांना आपण चिरा करून घेऊया. यानुसार याप्रमाणे मिरचीमध्ये फिलिंग भरता येईल अशा चिरून घेतलं. इकडे मी एक उकडलेला बटाटा खिसून घेतला आहे. त्यामध्ये हे अमूलचं क्यूब चीजचं ते आपण खिसून घालूया. यामध्ये थोडी आपण चिली फ्लेक्स करूया. संपली. चवीनुसार मीठ. लक्षात असू द्या आपण यामध्ये चीज घातले, त्यानुसार मिठाचा अंदाज घालावा. ह्या लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये खिसून घालूया. तुम्ही हा लसूण चॉपरमध्ये चॉप केला तरी चालेल, पण थोडीशी क्वांटिटी असल्यामुळे मी या पद्धतीने वापरते. यामध्ये थोडंसं बटर खिसून घालूया. जास्त नाही, 1 चमच्यावर. हे स्वच्छ हाताने आपण हे मिक्स करून घेऊ. तुम्हाला इकडे एक हिरवी मिरची वापरायची असेल तर वापरू शकता. आणि याप्रमाणे जी मिरची आपण चिरून घेतली त्यामध्ये हा बटाटा असा फिल करूया. जितका मावेल तितका बसवूया. यानुसार आपली मिरची भरून झाली आहे. ह्या उरलेल्या फिलिंगचा आपण गोळे तयार करून घेऊ. यानुसार आणि ह्या मिरच्या तळताना आपण त्यासोबत हे तळूया. या मिरच्या तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता अथवा बेसनमध्ये बुडवून तळून घेऊ शकता. मी इकडे बेसनमध्ये बुडवून तळून घेणार आहे. इकडे मी बाउलमध्ये पाव कप बेसन घेतलं. 1 चमचाभर तांदळाचं पीठ. इकडे मी चवीनुसार मीठ घातलंय. जिरे, हळद, बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर, किंचित खायचा सोडा. याच्यात मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, आपल्या नेहमीच्या भज्याप्रमाणे असावी. याप्रमाणे हे चमच्याने पडेल असं असावे. ही अख्खी मिरची तळण्यासाठी खूप सारं तेल लागेल, त्यामुळं मी याचे 2 तुकडे करून घेते, जेणेकरून तेलाचा कमी वापर होतो.
याप्रमाणे या तयार केलेल्या पिठामध्ये मी ही मिरचीचे तुकडे असे डीप करून घेते. यानुसार आणि ही तिक्कीसुद्धा मी यामध्येच अशी डीप करून तळून घेणार आहे. चला तर आपलं तेल गरम झालं आहे, गॅसकडे जाऊया. यानुसार सर्व मिरच्या मी पिठात डीप करून घेतो. इकडे तेल आपलं छान गरम झालं आहे, त्यामध्ये ही पिठात घोळवून घेतलेली मिरची घालून तळून घेऊया. दोन्ही बाजूने अशी उलटा पालट करून मिरची छान अशी खरपूस तळून घेऊ. खूप छान लागते ही मिरची. मिरची आपली छान कुरकुरीत अशी तळून झाली आहे. ती आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ. उरलेली मिरची याचप्रमाणे तळून घेऊ. इकडे आपल्या उरलेल्या मिरच्या तळून झाल्यात, त्या बाजूला काढून घेऊ. हे बटाट्याचं जे फिलिंग उरलं होतं ते पिठात भरून बुडवून ते याप्रमाणे मी तळून घेते. दोन्ही बाजूने हा वडा छानपैकी तळून घेऊया. अशा प्रकारचे वडे करून बघा, खूप छान लागतात. हे वडे आपले तळून झाल्यात, काढून घेऊया साईडला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.